नागपुर का विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न इथं भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्ये दोन्ही देशातल्या उद्योगपतींना संबोधित केलं। यावेळी त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं। ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन करत दोन्ही देशांनी विकासाची नवी उंची गाठण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन आजपासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे। राज्यातील नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी शासनानं 8 शासकीय जीएनएम महाविद्यालयांचं बीएससी नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धन, 5 विद्यमान महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट आणि 10 नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पासाठी 491.91 कोटी रुपयांच्या अनावर्ती आणि 12.58 कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली। नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेत अनियमितता, अलाइनमेंट बदल आणि शेतकऱ्यांवरील दबावांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी 15 दिवसात करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी विधानसभेत केली। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसंच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलंय। अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला असून 7 जुलै अखेर 4.32 लाख हेक्टरपैकी 2.48 लाख हेक्टरवर म्हणजे 57.48% पेरण्या पूर्ण झाल्या। मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पेरण्या विलंबानं सुरू झाल्या होत्या, मात्र अलीकडील पावसामुळे पेरणीला गती मिळाली आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त अकोला एसटी विभागानं अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी 20 ते 30 जुलै दरम्यान 225 पंढरपूर यात्रा स्पेशल बसेसचं नियोजन केलंय। अकोला, वाशिम, रिसोड, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, कारंजा आणि मंगरुळपीर आगारातून या विशेष बसगाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:50 ऐकता येईल। नमस्कार।